बघा विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. काय दिलंय? खालील वजाबाकीत आयत व त्रिकोणच्या जागी अनुक्रमे कोणते अंक येतील ते आपल्याला सांगायचे. मग विद्यार्थी मित्रांनो, आधी आपल्याला वजाबाकी बघावं लागेल. काय काय दिले बघा. 7मधून 9 गेले, त्रिकोण दिलाय. 7मधून 9 जातात का? नाही. मग आपल्या इकडून हातचा घ्यावा लागतो. हे 1 पासून हातचा घेतला, इथे झाले 17, इथे राहिला 0. बघा 17तून 9 गेले किती येतात मित्रांनो? 17तून 9 गेले तर उरतात किती? 8. म्हणजे त्रिकोणाचं काय येणार? 8 येणार. मग त्रिकोण किती नंबरला आहे? 2 नंबरला आहे. 2 नंबरला 8 कुठे कुठे बघा, इथं आहे काय, इथं एक आहे. म्हणजे आपल्या या 2 ऑप्शन पैकी उत्तर येणार आहे. बघा पहिलं आणि चौथं ऑप्शन कटलं. आता मग विद्यार्थी मित्रांनो, त्या आयताच्या जागी एक तर 9 येईल, नाहीतर 0 येईल. काय येईल ती बघूया. बघा आता विद्यार्थी मित्रांनो, आता शून्यामधून 2 जातात का? जात नाहीत. मग आता आपल्या इकडून हातचा घ्यावा लागून. बघा इथं काय आहे ते आपल्याला माहित नाही. एक हातचा घेतला. बघा विद्यार्थी मित्रांनो, इथून एक हातचा घेतलाय आपला. 10 मधून 2 गेले, 8 उरले. बरोबर, 10 मधून 2 गेले, 8 उरले. मग आता विद्यार्थी मित्रांनो बघा, इथं किती अंक राहायला पाहिजे हातचा घेतल्यानंतर? तर इथं 7 यायला पाहिजे. बघा काय, 9 मधून 2 गेले, 7 होतात. पण विद्यार्थी मित्रांनो, इथून एक हातचा घेतल्यामुळे इथं कमी झालंय. बरोबर आहे का? विद्यार्थी मित्रांनो, 9 मध्ये एक मिसळला तर किती होते? 10. 10 म्हणजे काय? 0. इथं काय यायला पाहिजे? 0 यायला पाहिजे. तरच आपली वजाबाकी बरोबर येणार आहे. मग विद्यार्थी मित्रांनो बघा, 8 तर त्रिकोणाच्या जागी आहे. इथं आयताच्या जागी काय आलंय? 0 आले. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर येणार. तुम्ही काय ऑप्शन मेथडनं पण जाऊ शकता, कारण हे पुट करून जर ठेवलं असतं तरी उत्तर येऊ शकत होतं. पुढलं बघा, एका माध्यमिक विद्यालयात एकूण 924 विद्यार्थी आहेत. त्यातील 207 विद्यार्थी बसने, 311 विद्यार्थी सायकलने व उरलेले पायी येतात. तर किती विद्यार्थी पायी येतात असं आपल्याला विचारलं. विद्यार्थी मित्रांनो, टोटल विद्यार्थी किती बघा? 924. त्यापैकी बसने किती येतात विद्यार्थी मित्रांनो? 207. आपण आधी बसने येणारे काढू, नंतर सायकलने येणारे काढू, आणि बाकीचे उरलेले असणार आहेत ते कसे असणार? पायी येणारे. या दोघांची बेरीज करू, याच्यातून वजा करून टाकू. सांगा आधी बसनं काढू. बघा किती? 207 म्हणजे गुणिले 207 करून टाकायचं. 7 1 7, 7 1 7, उरले 2, 7 3 21, उरला 1, 7 2 14. 132 गुणिले 2 किती विद्यार्थी मित्रांनो? 264. आता हे 264 कोण आहेत बघा? बसने येणारे. हे बसने येणारे 264. पुन्हा कशाने? सायकलने येणार किती? 311. 924 गुणिले 311 करा विद्यार्थी मित्रांनो. 11 1 11, 11 8 88, उरले 4, 11 चौक 44. बरोबर. आता 84 गुणिले 3 करायचे आपल्याला. काय 84 गुणिले 3 किती येतं बघा? 3 चौक 12, 4 1, 3 8 24 आणि 1 25. विद्यार्थी मित्रांनो, सायकलने येणारे 252. आता हे दोघं बघा, 264 बसनं आणि सायकलनं किती? 252. उरलेले कशाने येतात? पायानं. यांची बेरीज करा आणि टोटल मधून वजा करा. बघा 264 आणि 252 किती होतात विद्यार्थी मित्रांनो? 4 आणि 2 6, 6 आणि 5 11, इथे झाले 5. 516 विद्यार्थी बस किंवा सायकलने येतात. उरलेले काढूया आपण. चला, 924 वजा 516 करा. बघा 14तून 6 गेले 8, एकातून 1 गेला 0, 9तून 5 गेले 4. म्हणजे पायी येणारे विद्यार्थी किती? 408. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर येणार. पुढलं